यावर्षी दरवर्षीप्रमाणेच ज्या गोष्टी पोलिसांकडून करण्यात येत होत्या त्या तर यावर्षी निश्चित आम्ही करतोय. म्हणजे पालखी पुण्यामध्ये आगमन झाल्यानंतर त्याला योग्य पद्धतीनं प्रोटेक्शन देणं, क्राऊड मॅनेजमेंट करणं, येणाऱ्या वारकऱ्यांना कुठलीही असुविधा होऊ नये, सुरक्षेसंदर्भात असेल किंवा वाहनांच्या अपघातासंदर्भात असेल, तर याच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. याबरोबरच पुण्यातील नागरिकांसाठी सुद्धा ज्या ज्या वेळेला वारी शहरातून पास होणार आहे किंवा शहरामध्ये आगमन होऊन ज्या वेळेला पालखी विठोबा मंदिर किंवा निवडुंगा विठोबा मंदिर या ठिकाणी जेव्हा 2 दिवसाचा मुक्काम असणार आहे त्याची आणि मग तिथून प्रस्थान होऊन पुढे पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठी 22 तारखेला जे प्रस्थान होणार आहे त्या सर्वाचं नियोजन अंतिम करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये नागरिकांना पालखीचं लोकेशन याबरोबरच रस्ते कुठले बंद आहेत आणि कुठले चालू आहेत, रस्ते कधी उघडलेत आणि कधी बंद केलेत याच्याबद्दलची इत्थंभूत माहिती मिळावी या संदर्भात सुद्धा पोलिसांकडून प्रयत्न केलेले आहेत. वाहतूक शाखेकडनंही खूप प्रयत्न केलेले आहेत आणि नागरिकांना कमीत कमी असुविधा आणि कमीत कमी रस्ते कसे बंद राहतील यासाठीचं प्लॅनिंग पूर्ण केलेलं आहे. नेमका किती फौजफाटा जो आहे पोलीस प्रशासनाकडून तो तैनात करण्यात आला आणि पोलीस प्रशासना व्यतिरिक्त जे होमगार्ड आहेत किंवा बाकी फौज आहे ती कितपत आहे, संख्या किती आहे? याच्यामध्ये पुणे पोलिसांचे 5,000पेक्षा जास्ती कर्मचारी आणि 500च्या आसपास अधिकारी हे निश्चित ड्युटीवरती असतील. याच्याबरोबर होमगार्डची सुद्धा आम्ही मदत घेतली. एवढंच नाही तर काही सिव्हिलियन्स जे आहेत जे पोलिसांना स्वयंसेवक म्हणून मदत करतात यांचंही आपण याच्यामध्ये मदत घेतलेली आहे. म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातून कमांडोचं एक पथक आहे जे प्रायव्हेट लोक आहेत जे सेवा करण्यासाठी येतात, तर यांची सुद्धा आपण मदत घेतोय जेणेकरून नागरिकांना कमीत कमी असुविधा होईल, गुन्हे घडणार नाहीत, पिकपॉकेटिंगसारखे प्रकार होणार नाहीत, चेंगराचेंगरीसारखे प्रकार होणार नाही याच्यासाठी हा फौजफाटा वापरला जाणार आहे. आम्ही अनेक स्वयंसेवी संघटनांना सुद्धा अपील केलेले आणि ते सुद्धा पोलिसांच्या मदतीला येतात. जसे की बायकर्स ग्रुप यांच्याकडून भाविकांना मेडिकल सेवा तत्काळ मिळावी आणि इतर ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस याची सुद्धा आपण मदत घेतलेली आहे. सर, यावर्षी आपण AIचाही वापर करणार आहोत. पालखीचा पूर्ण रूट आहे तर ते AI प्रणाली जी आहे ती नेमकी कशी काम करेल? आपल्याला कल्पना असेल पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी फर्ग्युसन कॉलेज रोडवरती AIचा वापर सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचे खूप सकारात्मक असे फायदे दिसत आहेत. यावर्षी पालखी दरम्यान किंवा वारीच्या दरम्यान सुद्धा येणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये AIचा वापर पुणे पोलीस करत आहेत. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी पालखीचं शहरामध्ये स्वागत होईल किंवा जिथून आगमन होईल तर त्या ठिकाणी ही AI सिस्टीम बसवली राहील. ही सर्व भाविकांबरोबर नागरिकांवरती लक्ष ठेवेल आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करण्यात येईल. त्याचं मॅपिंग, येणाऱ्या लोकांचं आयडेंटिफिकेशन हे आपण सुद्धा करतो आहे. याबरोबरच किती लोक येत आहेत, किती वारकरी येत आहेत या संदर्भात सुद्धा माहिती संकलित केली जाईल आणि कशा प्रमाणामध्ये येत आहेत, म्हणजे सकाळी 6 ते 7 किती येतील, 7 ते 8 किती येतील, 8 ते 9 किती येईल, जेणेकरून भविष्यात सुद्धा याचा पोलिसांना नियोजन करण्यासाठी फायदा होऊ शकेल. पालखी ज्यावेळेला पुण्यामध्ये आगमन होती त्यावेळेला ती एकासारखी नाही येत, म्हणजे हळूहळू वाढत जाती. ज्यावेळेला पालखीचं खऱ्या अर्थाने आगमन होतं त्यावेळेला ते पीकवरती जातं आणि मग पुन्हा त्याचं येणाऱ्या नागरिकांचं प्रमाण कमी होतं. तर या संदर्भातली माहिती AI प्रणाली आता अभ्यासपूर्वक असं पोलिसांना डेटाज आणि स्टॅटिस्टिक्स देईल जेणेकरून भविष्यात प्लॅनिंगला याचा मोठा फायदा होईल.